नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिरगाव गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिले जाहीर आश्वासन. अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली सणाची लगबग झाली सुरू. फटाके, कपडे आणि आकाश कंदिलांनी बाजारपेठा सजल्या. MIDC कडून सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डांबरीकरण करण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामाचं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलं भूमिपूजन. आणि 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील कोकण शौर्य शिबिर पडणार पार. NCC कमांडिंग ऑफिसर के राजेश कुमार यांचं प्रतिपादन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. शिरगाव गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असं जाहीर आश्वासन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आहे. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, स्मशानभूमीचा प्रश्न असेल. आता मला सरपंच मॅडमने एक निवेदन दिलेलं आहे की तुम्हाला कमानी पाहिजे, कमानी देखील मंजूर केल्या जातील. स्मशानभूमी शेड पाहिजे, त्या देखील आपण मंजूर करू. शिरगाव मध्ये एकही विकासाचं काम शिल्लक राहणार नाही भविष्यामध्ये, अशा पद्धतीनं आपण पण कमानीतनं आत येणारा माणूस आणि बाहेर जाणारा माणूस हा धनुष्यावर शिक्का मांडणारा, बाकीच्या तुम्ही सांगाल ते आपण म्हणतो. पूर्वी पालकमंत्री नसल्यामुळे मला निवेदन घेऊन मुंबईला जायला लागायचं. आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मीच पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे जिल्हा नियोजनच्या तिजोरीची चावीच माझ्याकडे आहे. तुम्ही मागाल तेव्हा आपण पैसे देणे काढू. निधीची कमतरता नाही, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून हा देखील निश्चय केला पाहिजे. पण या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीमध्ये 17,000 लोक राहतात. म्हणजे मनात जर आणलं ती नगरपंचायत देखील होऊ शकते, त्या भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्येही जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. तुम्हाला विचारल्याशिवाय ते काय उद्योग करणार नाही, तुम्हाला असं वाटेल असं जाहीर केलं. पण एवढी मोठी लोकसंख्या असलेले हे गाव आहे, या गावामध्ये प्रत्येक नागरिक सुविधा असली पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न आमच्याकडे केला जाईल. मला विशेषतः रजाक शेठ असतील, अलिया काजी असतील, अल्ताफ संवेकरी असतील, शकील असतील, सगळे आमचे बाकीचे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, खालच्या शिरगावमध्ये राहणारे माझे सगळे पदाधिकारी असतील, यांचं एक मनापासून कौतुक केलं पाहिजे की तुम्ही सगळे एकत्र राहून विकासाची कामं मागताय. म्हणूनच ही विकासाची कामं होऊ शकतात. आपला रुंदीकरणाचा प्रश्न होता, शिरगावच्या रुंदीकरणाचा प्रश्न होता.
4 वर्षापूर्वी जर आपण विचार केला असेल तर गणपतीपुळ्यावर येणारी प्रत्येक गाडी ही शिरगावच्या ट्रॅफिकमध्ये अडकायची आणि मोबाईलमध्ये कोणतरी शूटिंग काढून सगळीकडे पाठवून द्यायची. उदय सामंतच्या मतदारसंघामध्ये असं ट्रॅफिक जाम होतं. पण तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला, थोडी थोडी प्रत्येकाला जागा दिली. आता शिरगावच्या पूर्ण बाजारपेठेमध्ये आपलं ट्रॅफिक जाम होतंय. एवढं चांगलं रुंदीकरण आपल्या सगळ्यांच्या पुढाकारानं झालं. आज तुमच्या समोर मेडिकल कॉलेज आले. रत्नागिरीचं मेडिकल कॉलेज हे शिरगाववासियांच्या समोर आहे. त्याच्यामुळे ते देखील मेडिकल कॉलेज जे आहे त्याचा उपयोग देखील आपल्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेजचा देखील कोकणातल्या विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण करून घ्यावा एवढीच कळकळीची विनंती करतो. 3 कोटी 80 लाख रुपये खर्च करून उद्यमनगरमध्ये जे रस्ते होत आहेत त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि भविष्याच्या शिरगावच्या विकासामध्ये एकही रुपया दुसऱ्या पक्षाकडनं आणावा लागणार नाही याची दखल माझ्याकडनं घेतली जाईल. हा शब्द देतो आणि थांबतो. सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 1, 2, 4 आणि 6 मधील रस्ते डांबरीकरण आणि मजबूतीकरण कामाचं भूमिपूजन पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रुप ग्रामपंचायत शिरगावतर्फे सरपंच फरीदा काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि सर्व सदस्यांनी भला मोठा हार घालून पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा शिरगाव वासियांतर्फे सत्कार केला. गावातील विकास कामं मी मनापासून करतो, परंतु निवडणूक आली की काही जण मात्र इकडे तिकडे होतात, असं स्पष्ट आणि परखड मत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त करून भविष्यात उद्यमनगरसह संपूर्ण शिरगाव गाव आपल्याबरोबर राहील याची खबरदारी घ्यावी असं म्हणाले. पण हे सगळं करत असताना मला एकच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. हे सगळं वातावरण निवडणुकीपर्यंत चांगलं असतं, पण निवडणूक लागली या वातावरणाला काय नजर लागते मला माहित नाही. नजर लावणारे कोण आहे हे देखील मला माहित नाही, पण काही प्रमाणामध्ये नजर लागते. मी आता हरचेरी जिल्हा परिषद गटाच्या पूर्ण दौऱ्यावर होतो. एका गावामध्ये हरचेरी सारख्या एका गावामध्ये 5.5 कोटी रुपयाची कामं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पालकमंत्री देवळाची कामं असतील, त्या मशिदींची कामं असतील, अजून बौद्ध विहारांची कामं असतील, ती वैयक्तिक निधीतून देखील केली.
परंतु त्या लोकांना देखील मी प्रश्न विचारला की सगळं अगदी 365 दिवस अगदी चांगलं असतं, पण 5 वर्षानंतर ज्यावेळी निवडणूक येते तर त्या मीटिंगमध्ये सांगितलं जातं की 2 वर्षापूर्वी उदय सामंत दिसला होता, तो हसला नाही म्हणून आम्ही नाराज, त्याने गाडीतनं हात दाखवला नाही म्हणून नाराज, गाडीतनं जात असताना मोबाईल मध्ये बघत होता आमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून नाराज. ही नाराजी 5 वर्ष काढला काय अर्थ? जर 2 वर्षापूर्वी तुम्हाला उदय सामंत हात दाखवला नाही म्हणून जर नाराजी असेल, पण ज्यावेळी तुमच्या गावातलं भूमिपूजन झालं तर आपण त्यावेळी एवढं उदो करतो आमदाराचा, मंत्र्याचा, उदय सामंतचा, उदय सामंतला असं वाटतं की आता 1 मतदान मला होणार. पण जसजशी निवडणूक येते तसतसे काही लोक आपल्याला रंग दाखवायला सुरुवात करतात. तर मला आपल्या सगळ्यांना एक हात जोडून विनंती करायची आहे, आजचं जर व्यासपीठ बघितलं ते अशरफ शेठ आहेत, आमचे सजील काका आहेत, बाबू शेठ आहेत, रजा शेठ तुम्ही आहात, अलिमिया काजी आहेत, अल्ताफ आहे, माझे सर्व तरुण सहकारी आहेत. या ताकदीनं जर तुम्ही काम केलं त्या उद्धव नगरमध्ये 2 मतं देखील बाहेर जाणार नाही. पण मनावर घेऊन काम केलं पाहिजे. आता मनावर घेताय की किलोवर घेताय कोणाला माहिती, पण घ्या. पण हे सगळे जर सिनियर लोक आणि तरुण एकत्र आले तर उद्यम नगरमध्ये 10 मतं देखील बाहेर जाऊ शकत नाही. एवढी तुमची सगळ्यांची ताकद आहे. पण ही ताकद कदाचित तुम्हालाच कळलेली नसेल. नाईक फॅमिलीची ताकद काय, रजा शेठची ताकद काय, बाबू शेठची ताकद काय, स्वतःची वैयक्तिक अल्ताफशी शकीची ताकद काय. पण ही ताकद जर आपण विभागली तर त्याचा फायदा काही लोक घेतात आणि त्याचा फायदा घेणारी लोक सध्या रत्नागिरीमध्ये वाढीला लागली. आणि म्हणून भूमिपूजनाच्या दिवशी बाकी मला काही करू नका, फक्त आशीर्वाद एवढेच द्या आणि तुम्ही व्यासपीठावरच्या मंडळींनी संकल्प करा की पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, आमदारकी असू दे किंवा खासदारकी असू दे, उदय सामंतचं व्यासपीठ हे कायमस्वरूपी असंच असेल. ह्याच्यातला एकही माणूस हा वजा होणार नाही, मायनस होणार नाही, याची जबाबदारी आपण घेऊ. सरपंच फरीदा काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा विशेष सत्कार केला. तसंच तिवंडेवाडी येथील ग्रामस्थ आणि उद्यमनगर सहकारी संस्थेतर्फेही सत्कार करण्यात आला. या छोटेखानी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी केलं. माहिती असेल की साहेब पालकमंत्री झाल्यापासून गेल्या 6 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाचा झंझावात सुरू झालेला. मित्रांनो, रत्नागिरी तालुक्यात तर आपण टोटल मारित तर हजारो करोड रुपयाची आपल्याला 50 कामं झालेली आहेत. आणि साहेबांचं विशेष करून शिरगावर जास्ती प्रेम राहिलेलं आहे. मध्यंतरी जरा नाराज होते, गावात मला माहिती नाही, पण आता ते निधीचा एवढा पाऊस पडणार आहे की आमच्या सरपंचाच्या नाराजी दूर बंद करण्यासाठी. पण माझे सगळ्यात नाराज झाले होते उद्धवनगरवाले, पण आता म्हणतात साहेब आले, आमचं आता काम मार्गी लागणार. त्याच्यावर मित्रांनो देर आहे, दुरुस्त आहे, सरपंचा पण नेता होते, लक्षात ठेवा. आपले थोडे त्रास होईल तर शेवटी साहेब आपले आहेत. त्याच्यामध्ये काळजी करू नका. आपण 17 पैकी 16 सदस्य साहेब तुमच्या विचाराने निवडून दिलेले आहेत. सरपंच कधी येणार ते तुम्ही ठरवा, आम्ही त्याविषयी बोलू शकत नाही. आता कार्यक्रमाला आले पण ते हे बाकी मी सांगू शकत नाही, तो तुमचा अधिकार आहे. मी एवढं मोठं बोलण्याचं धाडस करणार नाही, तो अधिकार फक्त तुम्हाला आहे. कारण माझ्या बाजूला भाऊबा बसले, नजीर शेठ आहे, अशरफ आहे, सगळे मोठी मोठी माणसं आहेत. मला उद्या धरणार ते. त्याच्यामुळे ते आता सरपंच आपल्या बरोबर आहे, त्याच्या मध्ये आले ते मला माहित नाही, तर त्या सरपंचांनी दोघं बघून घेतले. मित्रांनो असू दे, त्या ठिकाणी आज आपण जोरदार साहेबांचं स्वागत केलेले. साहेब मोठे मोठे हार सर्व तुमच्या समोर गुच्छे गुलाबाचे फुलं तुम्हाला पाहतायत आणि आम्ही सर्व तुम्हाला पाहतोय. आम्हाला अपेक्षा आहे की शिरगावची राहिलेली विकास कामं असतील, पाणी योजनाला आपण पैसे दिले, ती कामं वेगाने चालू आहेत. रस्ते असतील, गटारे असतात, विकासांची कामं मित्रांनो कधीच पुढे होत असतात.
पण आपण काही लोक आपले नाराज होतात की बा अजून का होत नाही, अजून का होत नाही. तो आज दिवस उजाडलेला आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण ग्रामपंचायत शिरगाव तर्फे, विशेष करून जमातूर मुस्लिम उद्धमनगर तर्फे आणि संपूर्ण उद्धमनगर भागातून आपले आभार मानतो, आपल्या शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण आता मार्गदर्शन करा. मी जास्त वेळ थांबणार. याप्रसंगी उद्योजक नजीर नाईक, माजी सरपंच बाबूभाई पडवेकर, माजी सरपंच रजाक काझी, उद्योजक अशरफ नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उद्योजक शकील मजगावकर, निसार राजपूरकर, बाबू नेरकर, इम्तियाज पटेल, MIDCच्या रिजनल मॅनेजर वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, शिरगाव विभाग प्रमुख पप्पू सावंत, जहूर हकीम, साहिल पठाण यांच्यासह उद्यमनगर, राजापूरकर कॉलनी, हयातनगर, पडवेकर कॉलनी, शेटेनगरसह संपूर्ण शिरगाव गावातील ग्रामस्थ, हितचिंतक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगत होतो की व्यासपीठावरचे सगळे लोक आहेत ते आपापल्या क्षेत्रातील दिग्गज लोक आहेत आणि यांनी जर मनामध्ये ठरवलं की या उद्यमनगर किंवा शिरगाव गावाला एक संघ ठेवून जी लोक विकास कामं करतायत त्यांच्या मागा संपूर्ण उद्यमनगर आणि शिरगाव राहायला पाहिजे, तर तो राहू शकतो असं मी सांगत असताना अजंडाने असं मी समजतो की तुमच्या सगळ्या साक्षींना आशीर्वाद तर मला मिळालेलाच आहे, पण अल्लानं तुम्हाला देखील सांगितलं की असंच राहावा. तुम्ही पळवाट काढू नका, मिळालाच. आणि मला असं वाटतं की परमेश्वराचा असा आशीर्वाद असताना आता या व्यासपीठावरचा एकही माणूस इकडे तिकडे होणार नाही याची मला तुझं खात्री झाली. आणि विकास कामं करणं ही जबाबदारी आहे. विकास कामं केल्यानंतर मतं देणं न देणं हा शेवटी मतदारांचा प्रश्न आहे. पण मला आठवतं की 1999 सालामध्ये मी राजकारणामध्ये आलो. 2004ला पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि उद्यमनगरच्या माझ्या प्रचाराची सभा याच मेहमान हॉलमध्ये झाली होती आणि याच मेहमान हॉलमधनं तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला होता. त्याच्यामुळे हा मेहमान हॉल माझ्यासाठी अतिशय लकी आहे. आता माझ्यासाठी लकी असताना दुसऱ्या कोणाची सभा इथं होणार नाही याची पण लक्षात आहे. आप भी हमारे, आप भी हमारे, आप भी हमारे. आणि अशीच मध्ये कधीतरी आजाड व्हायचे तुम्ही म्हणायचं त्याला पण असं काय होऊ दे नको. कारण मेहमान समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मुस्लिम बांधव असतील आणि आमची कम्युनिटी असेल, आम्ही अभिमानानं सांगतो की या रत्नागिरीमध्ये आम्ही सगळे धर्म एकत्र राहतो. कालच मी कर्ल्यामध्ये होतो, मुसाबाई आपण देखील होता. मी भाषणातलं असं सांगितलं की कर्ल्या मोहल्ल्यातली लोक असू देत किंवा कर्ल्याच्या गावातली भंडारी समाजाची लोक असू देत किंवा आमची जुळ्यातली लोक असू देत, आमची गणपतीची मिरवणूक देखील ते एकत्र काढतात. हा इतिहास महाराष्ट्रामध्ये जर पहिल्यांदा कुठे रचला असेल तर तो हिंदू मुस्लिम बांधवांनी रत्नागिरीमध्ये रचलेला आहे आणि त्या मतदारसंघाचा मी आमदार आहे. त्याच्यामुळं 30 वर्ष असू आहे. त्याच्यामुळं कुठच्याही कम्युनिटीवर अन्याय होणार नाही. कुठच्याही कम्युनिटीचा वापर फक्त मतदानासाठी करून घेतला जाणार नाही. ही माझ्यासारख्या समज आहे. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या माध्यमातून MIDC मार्फत आता रस्ते डांबरीकरण होणार असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आणि भविष्यात पालकमंत्र्यांचं शिरगावकडे लक्ष असावं असं मत व्यक्त केलं. अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली सणाची लगबग आता दिसू लागली असून आकाशकंदील आणि अन्य साहित्यांनी बाजारपेठा सजू लागल्या असल्याचं दिसून आलं आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा हे महत्त्वाचे सण संपल्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा असते ती दीपावली सणाची आणि या सणाला 12 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
दीपावली सणाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे रंगीबेरंगी आकाशकंदील, फटाके, मिठाई, नवनवीन कपडे यासारख्यांचं. नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाची लगबग आता रत्नागिरीसह चिपळूण, दापोली, खेड, राजापूर आदी सर्वच बाजारपेठांमध्ये दिसू लागली आहे. परंतु व्यापाऱ्यांना मात्र प्रतीक्षा आहे ती ग्राहकांची. दीपावली सणामध्ये चाकरमानी किंवा अन्य पाहुणे आपापल्या गावी येत नसले तरी कोकण रेल्वे आणि एसटीने नियमित गाड्यांसह काही दिवाळी स्पेशल गाड्या सोडण्याचं जाहीर केलं आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील कोकण शौर्य शिबिर पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र नेवल एनसीसी कमांडिंग ऑफिसर के राजेश कुमार यांनी दिली आहे. नंबर 2 महाराष्ट्र नेवल यूनिट रत्नागिरी 10 दिवसीय समुद्री अभियान प्लान किया है एनसीसी कैडेट्स के लिए. इसमें 60 एनसीसी के कैडेट्स जो पूरे महाराष्ट्र से आएंगे और कुछ चुनिंदे आर्मी और एयरविंग कैडेट्स भी रहेंगे. ये समुद्री अभियान 10 दिवसीय अभियान है जो रत्नागिरी से लेके देवगढ़ तक होगा और ये 15 नवंबर से 24 नवंबर तक होगा. और इस मुहिम का नाम हमने कोंकण शौर्य रखा है और इसका उद्देश्य है स्वच्छ कोकण और सुरक्षित कोकण. स्वच्छ कोकण सुरक्षित कोकण हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भगवती बंदरात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभ हस्ते शिबिराचा शुभारंभ होणार असल्याची माहिती कमांडर के राजेश कुमार यांनी दिली आहे. ये जो एनसीसी का जो समुद्री अभियान है इसमें हम छात्र और छात्राओं को जो वेलर समुद्री जो अभियान में जो वेलर पुलिंग है और सेलिंग है उसका प्रशिक्षण देते हैं. ये जो बोट है जो हम यूज़ करते हैं उसमें नॉन मैकेनाइज्ड होता है और ये सालों वर्षों से जो अभियान में यूज़ होता है उसी का हम प्रयोग करते हैं. तो ये पहला स्टेप होता है एनसीसी के कैडेट्स को इस डायरेक्शन में अगर कोई भी प्रशिक्षण या आगे का कुछ करना है तो उसको यूज़ करते हैं. और इस पूरे दौरान में हम अवेयरनेस कैंपेन भी करेंगे स्वच्छता और तटीय सुरक्षा के बारे में. ये इसका उद्घाटन 15 नवंबर को 11 बजे अल्ट्राटेक जेटी से होगा और इसका समापन 24 तारीख नवंबर को होगा. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
शिरगाव गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिले जाहीर आश्वासन। अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली सणाची लगबग झाली सुरू। फटाके, कपडे आणि आकाश कंदिलांनी बाजारपेठा सजल्या। MIDC कडून सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डांबरीकरण करण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामाचं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आलं भूमिपूजन। आणि 15 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील कोकण शौर्य शिबिर पडणार पार, NCC कमांडिंग ऑफिसर के राजेश कुमार यांचं प्रतिपादन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।